मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल, मी इथे समोर हे पितोय थंड आणि समोर ते लोकं काम करतात एवढ्या उन्हामध्ये. तेच हे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच, की लाईफ ही सगळ्यांची तो सेम फक्त नसते. 9 वर्ष होता आणि त्या 9 वर्षामध्ये आहे ना मित्रांनो, त्यांनी 128 ते 130 लढाया जिंकल्या. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि जय शंभू. पहा मित्रांनो, मी निघालोय ऑफिसला. पण एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आपल्या शंभू महाराजांची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. जयंती म्हणजे बर्थडे बर्थडे असतो. तुम्हाला तर माहितीच असेल आणि शंभू महाराजांचा पण इतिहास खूप छान आहे. त्यांच्यामधून पण खूप सारं शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही बघितलात त्यांच्या इतिहासामध्ये तर अशा गोष्टी आहेत ज्या महाराजांनी केल्या होत्या. म्हणजे लढाया म्हणा किंवा अजून काही गोष्टी आहेत. आता शस्त्र असतील, त्यांचा डोक्या म्हणजे ते जे शत्रूला मारण्यासाठी ज्या ट्रिक्स यूज करायचे, आयडियाज यूज करायचे, ते शिकण्यासारखं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या घेऊया आपण. पण त्याच्या आधी जाऊया ऑफिसमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना शिकण्यासारख्या, त्या आपण लोकांकडूनच घेणार आहोत. काय महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. पण जेव्हा आपल्याला टाइम भेटेल तेव्हा. सध्या तर जाऊया ऑफिसला. चला. कोणता आहे विघ्नाचा? हे बघा, समोर लेफ्ट मारा, राईट मारा, सॉरी. मित्रांनो, लंचमध्ये आलेलो आणि मी लस्सी घ्यायला आलो होतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ बघितला असाल, 3-4 माणसं काम करतात तिथे. तर सगळ्यांची लाईफ ही सेम नसते. त्याच्यामुळे जे वाटेल मनाला ते करा. ज्याने तुम्हाला वाटतंय की तुम्हाला त्याच्याने प्रॉफिट होणार किंवा अजून. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल, मी इथे समोर हे पितोय थंड आणि समोर ते लोकं काम करतात एवढ्या उन्हामध्ये. तेच हे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच, की लाईफ ही सगळ्यांची सेम नसते. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ते करा आणि ज्याने तुम्हाला वाटतंय ना तुमची लाईफ सिक्युअर होईल किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटेल ते करा. बाकी चला. मित्रांनो, मी आलेलो आहे ऑफिसमधून घरी आणि जसं की मी तुम्हाला बोललो होतो, मला सांगायचं होतं म्हणजे जाणून घ्यायचं होतं लोकांकडून, की महाराजांबद्दल, शंभूराजे जे आपले संभाजी महाराज आहेत, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात कोणते विचार आहेत आणि असे कोणते विचार आहेत जे शंभूराजांबद्दल लोकांना माहिती आहे, ते जाणून घ्यायचं होतं. पण काही कारणामुळे मला बाहेर जाता नाही येत आहे संध्याकाळी. आता काही काम आहे, घरचं आहे, बोलू नाही शकत आहे. पण ठीक आहे, मी थोडीशी आपल्या महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे. 5 मिनिटातच फ्रेश होतो आणि भेटतो. ठीक आहे. तर मित्रांनो, फ्रेश होऊन मी झालेलो आहे रेडी. ते म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती सांगण्यासाठी. संभाजी महाराज म्हणजेच आपले शंभूराजे. त्यांना धर्मवीर असंही म्हटलं जातं आणि त्याचं कारण म्हणजे जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते शंभूराजे, तेव्हा जवळजवळ त्यांनी 40 दिवस असं कटाक्ष सहन केलं. त्यांनी जो त्रास दिला महाराजांना तो बेकार होता. तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे आपल्याला क्षणोक्षणी ते आठवलं पाहिजे. आणि त्यांनी कमी कालावधीमध्ये त्यांचा जो त्यांचा काल होता ना, राजा बनण्याचा काल होता, तो फक्त 9 वर्ष होता आणि त्या 9 वर्षामध्ये आहे ना मित्रांनो, त्यांनी 128 ते 130 लढाया जिंकलेल्या आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये कोणताही राजा आजपर्यंत लढाया जिंकलेला नाहीये 9 वर्षामध्ये. म्हणून त्यांना शंभूराजे धर्मवीर असं म्हटलं जाते. आणि बाकी त्यांनी पराक्रम असे खूप सारे केले. ते म्हणजे त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्दीकी आपण बोलतो ना, सिद्दी आणि आदिलशाह यांच्या लढाया जिंकली. बलिदान 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाच्या सैन्याने, तुम्ही छावा मूव्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये जेवढं काही दाखवलेलं आहे तेवढं खरं आहे. आणि
खूप सारा असं कमी दाखवलं आहे त्याच्यामध्ये. महाराजांनी खूप काही सुचलेलं आहे आपल्यासाठी. संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचे अखंड असं बलिदान दिलेलं आहे, स्वतःचं अखंड साम्राज्य उभं करण्यासाठी. आणि वडिलांचा वारसा अत्यंत आत्मविश्वासाने पुढे चालवला आहे त्यांनी. आणि महाराजांची तुम्हाला प्रतिमा दाखवतो मी, तेव्हाची काय होती ती. आता ती खरी आहे नाही खरी आहे मला काय आयडिया नाही, पण त्यावेळेसची आहे, कधीची आहे नो आयडिया. पण ती आपल्या 4वी-5वीच्या पिक्चरमध्ये आहे, ती बघा, तुम्ही बघितला असाल कधी. आणि बाकी राजांच्या अशा खूप काही गोष्टी आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारख्या. त्यांचा रुतबा म्हणा, त्यांचं वागणं म्हणा, त्यांचे गुण म्हणा, किंवा त्यांच्या जो धाडस होता लहान वयामध्ये पण मोठ्या मोठ्या गोष्टींचा विचार करणं, असं प्रत्येकाच्या मनामध्ये असलं पाहिजे. असाच हा धाडस आणि आपलं महाराजांचं इन्स्पायरेशन घेऊन मी आपलं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्याला तुम्ही सपोर्ट करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि चला, जय शिवराय, जय शंभूराजे, बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.